वाटलं मंदिराच्या आतमध्ये एकच मूर्ती असं पाया पडायची, पण इथं लय मूर्ती आहेत. हे बघा. अरे नाही 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 नाही, मंदिर आहे वाटतं आतमध्ये. बघा काय दर्शन रांगेकडे. मला वाटतं इथं मंदिराकडे जायला रस्ता आहे आतमध्ये. हे सारखं खाली मंदिर आहे इथं. हा इकडं मंदिर आहे एवढं आतमध्ये. पाहू शकतो तुम्ही. आत्ता आम्ही घरी चाललोय. ही गाय कशी वरती चालली पाहू शकतो जिने चढून. हे बा आम्ही जस्ट आता इथून वरती गेलो होतो, आता खाली आलो. गाय बघा वरती चालली. तर आता आम्ही खाली निघालो आहे दर्शन करून. हे पहा तुम्ही रोड. हे पहा आमचं झालंय दर्शन. तर आम्ही खाली निघालो आमच्याने मी. आणि आता मी तुम्हाला एक काय देणार आहे आम्ही सांगताय ना, जनरल नॉलेज देणार आहे. तर तुम्हाला मी सांगतो, तुम्ही बघितलं असेल प्रत्येक मंदिरात किंवा जास्तीत जास्त महादेवाच्या मंदिरामध्ये आपल्याला गाभाऱ्यात जाण्यासाठी आपण म्हणजे एकदम बारीक असतं जागा, आपण झुकून जातो खाली, बरोबर. तर तुम्हाला आता माहिती का नाही माहिती नाही हे कशासाठी. अवनीश तुला माहिती काय असतं? हे अवनीशला पण नाही माहिती. तर म्हणजे मला पण एवढं परफेक्ट नाही माहिती, पण मी ऐकलंय. तर मी असं ऐकलंय की देवाची तर जाताना आपण कसं जातो एकदम असं स्टेटमध्ये जातो. तर असं म्हणणं आहे बाकीच्यांचं की देवाच्या इथं जाताना म्हणजे देवासमोर ते बारीक का असतं माहिती का आपल्याला जाताना, कारण आपण झुकून जायचं खाली. जर आपण खाली वाकून गेलो की मग कसं म्हणजे आपला मान खाली होतो, म्हणजे आपण कसं जाताना एकदम स्टेट जातो एकदम ह्याच्यामध्ये. तर देवासाठी तसं नाही जायचं. त्यामुळं प्रत्येक नसेल देवाची पण महादेवाची इथं असतं होय अवनीश. देवाची इथं जाताना थोडंसं झुकून जायचं म्हणजे देवासमोर झुकल्यासारखं होतं. आतमध्ये गेलो आपण पाया पडतोच, पण ते असतं तसं बाहेर. आणि परत येताना आपण उलटं फिरून येतो, म्हणजे आपण सरळ येत नाही का, तर त्या देवाला पाठण होते. देवाला पाठ नसते दाखवायची. त्यामुळे आता आम्ही दर्शन करून आलो. तर अवनीशच्या मनामध्ये हा प्रश्न पडला होता की आपण असं खाली वाकून का जातो आणि येताना असं उलटं का येतो. तर असा माझा अंदाज आहे, मी असं ऐकलंय कुणाकडनं तरी. आता काय माहिती, तुम्ही सांगा आता काय. कमेंटमध्ये तुम्ही सांगा की असं का करतात नाही का. तर आम्ही आता निघालोय. लेट झालंय म्हणजे थोडासा उशीर झालाय. माझा क्लास आहे पण आणि 6 वाजता. पण जायचंय. अजून एक मंदिर जायचंय. हे एक मंदिर झाले. आता इथून खाली जायलाच आम्हाला अर्धा तास लागा. चालत पण जायचं प्लस गाडी होती. आणि जाता जाताच एक मंदिर आहे, तिथं जर आम्ही गेलो फास्ट तर जाणार तर आहेच, पण 6ला क्लास सुद्धा आहे. तर बघू आता काय होतंय, भेटतो खाली गेल्यावरती. चला. हे बघा आम्ही आता हे ठिकाण तुम्ही जाताना पाहिलं असाल. आता आम्ही परत आलोय, म्हणजे आता आम्हीच निघालोय. हे बघा थोडं ऊन सुद्धा कमी झालं आणि इथं इतका उतार आहे म्हणजे तुम्ही अंदाज नाही लावू शकत. यार हे बघ, अरे व्हिडिओत नाही दिसत, हा दिसतंय. यार हे काय आलंय, हे भवंडर म्हणते त्याला इंग्लिशमध्ये नाही का ते. अरे गायब झालं. वाळू गोल 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 फिरत होते. बघा 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 चालू आहे, गेलं तिकडं अख्खं गोल 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 वाळू फिरत होते. किती उतार तुम्हाला अंदाज लावायचा काय. बघा हा दगड आहे, हे बघा दगड किती खाली गेला. इथनं फक्त फेकला. हे बघा अजून चाललाय दगड. आहे बघा अजून
थांबला बघा, दगडांना लागून नाही तर अजून खाली गेला असता. म्हणजे विचार करा किती उतार असेल इथं. चला, आमचं काय गाडीचा ब्रेक लागत नाही हे बघ केवढं खाली आहे. तर चला मोबाईल ठेवतो खिशात, नाही तर पडायचंच हो. चला आता आम्ही आलो इथं मंदिरामध्ये जर्शेश्वरला. पण नेमका सीन काय आहे, हे मंदिरच बंद आहे बघा. आता आम्ही आलोय मंदिराशी, इथं नेमकं हे मंदिरच बंद आहे. हे बघा इकडं अवनीश पण ब्लॉक करतोय, तिथे गाडी लावली आहे. हे बघा मला कोण भेटलंय, छोटा अवनीश. ये इकडं. किती छान आहे बघा कुत्र, केवढं छोटे पिल्लू. ए यार ते घाबरते, अरे असं काय करते. हे बघ बघितलं का, कुत्र घाबरते मला. त्याचं तिकडं फोटोशूटिंग, तिकडं ब्लॉग बघा. काय आता एवढा डोंगर चढलो, इथं 10 मिनिटं गेले असतील इतक्याला आम्ही यायला. पण मंदिरच बंद आहे. पण मंदिर बंद असू द्या, पण तुम्हाला मी आता इथं समोरचा व्ह्यू दाखवतो. फक्त इथला 1 मिनिट फक्त व्ह्यू बघा. हे बघा, हे पण मंदिर खूपच उंचावरती, खूप म्हणजे खूप. ए अवनीश, अवनीश हे बघ, हे रेल्वे खोल दिसते. गाडी आणतोय आपली इकडं. तुझ्या इच्छेने तिथला तिथं संजय ह्याच्या सूर्याची इथं. गाडी बघा आम्ही कशी लावली, एकदम म्हणजे एकदम डेंजर, एकदम खतरनाक लावली गाडी चालू करून. मंदिरासोबत तिचा गाडीचा फक्त व्ह्यू बघा. आता सनसेटमुळे जास्त काय दिसणार आहे. अरे यार, पण हे बघा गाडी खतरनाकच वाटते, एकदम खतरनाक. आता आम्ही येता येता एक हे बघितलं दृश्य, एक व्ह्यू मी तुम्हाला दाखवतो. तुम्ही कमेंटमध्ये मला नक्की सांगा की हा व्ह्यू तुम्हाला आवडला का नाही. हे बघा, किती मस्त आहे बघा, खूप म्हणजे खूप उंचावरती. मित्रांनो, हा जो ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, फॉलो करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. कारण आणि ही व्हिडिओ जास्तीत जास्त व्हायरलला जाऊ द्या, कारण की बाकीच्यांना कळायला पाहिजे आपल्या पुण्यामध्ये किती चांगली चांगली मंदिर आहेत फिरण्यासारखी. आणि हा व्लॉग माझा फर्स्ट व्लॉग होता, त्यामुळे जर काही चुकलं असेल तर माफ करा. फर्स्ट व्लॉग आहे म्हणून. बाय.